नमस्कार, जय हिंद. आपण आता ई-ऑफिसमध्ये आपल्याकडे आलेले पत्र, जे आपल्याकडे आलेली रिसीट, ती क्लोज कशी करायची आहे, याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्या ई-ऑफिसच्या लॉगिन प्रोसेसप्रमाणे आपण लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन झाल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. रिसीटच्या समोर इनबॉक्समध्ये आपल्याकडे जे पत्र आलेले आहे, म्हणजे रिसीट आलेली आहे, ते या ठिकाणी इनबॉक्समध्ये दिसेल. ही एक क्लोज करायची आहे. आणि दुसरे म्हणजे आरमध्ये हे जे क्रिएटेडमध्ये ज्या काही फाईल असतील, आपले आलेले पत्र असतील, ते सुद्धा क्लोज करायचे आहे. रिसीट समोरून इनबॉक्समधून क्लोज करण्याची प्रोसेस आणि क्रिएटेडमधली क्लोज करण्याची प्रोसेस हे सेम असेल. तर क्लोज करण्यापूर्वी त्या पत्राची नोंद घेऊन टाकायची आहे आणि त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढायची आहे. ही प्रोसेस आपण आता पाहूया. रिसीट समोरच्या इनबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि त्यानंतर फाईल ओपन करायची आहे. फाईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपले पत्र ओपन होईल. हे आता मी ब्लँक पेज घेतलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे ॲरो आहे, या ठिकाणी जायचं आणि या ठिकाणी जर आपल्याला प्रिंटचं आणि सेव्हचं ऑप्शन नाही दिसलं, तर या ठिकाणी वरच्या बाजूला इथं ऑप्शन आहे. हे प्रिंटचं, त्याच्या बाजूला डाउनलोड्स. सेव्ह केलं तर डाउनलोड होईल, प्रिंट केलं तर प्रिंट होईल. प्रिंट केल्यानंतर त्या प्रिंटवरती हे जे आपलं रिसीट नंबर आहे, तो रिसीट नंबर त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. किंवा इनबॉक्समध्ये जे आपले हे कॉम्प्युटर नंबर दिसत आहे, ते कॉम्प्युटर नंबर लिहून घ्यायचे आहे. रिसीट नंबर आणि कॉम्प्युटर नंबर हे सेम आहे. फक्त रिसीट नंबरचे मध्ये आपल्या शाखेचे कार्यालयाचे पोलीस स्टेशनचं नाव येते. तर त्या ठिकाणी आपण फक्त कॉम्प्युटर नंबर लिहून घेतले तरी चालेल. त्याप्रमाणे आपण प्रिंट काढून घ्यायची आणि त्यानंतर हे क्लोज करायचे. असे एक-एक आपण सगळे सिलेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी ऑल सिलेक्टवर क्लिक करायचं आणि हे जे क्लोज ऑप्शन आहे, या क्लोजवर क्लिक करायचं. क्लोजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो रिमार्क असेल तो रिमार्क द्यायचा. रिमार्क दिल्यानंतर ओके करायचं. याप्रमाणे आपल्याकडे आलेले रिसीटचे सगळे पत्र आपण अशाप्रमाणे क्लोज करायचे आहेत आणि रिसिव्हड लेटरमध्ये पत्र कसे क्लोज करायचे आहेत ते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण आपल्याकडे आलेले रिसीटच्या इनबॉक्समध्ये आणि रिसीटच्या क्रिएटेडमध्ये असलेले पत्र आपण क्लोज करायचे आहेत. आपल्या लॉगिनवरती कोणतंही आपण काम पेंडिंग ठेवायचं नाही. अशा प्रकारे आपण रिसीट क्लोज करण्याची प्रोसेस करावी. धन्यवाद.